आज गोवंडी शताब्दी हॉस्पिटलच्या इथे आज पूर्ण पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता। कारण गोवंडी शताब्दी हॉस्पिटल हे पूर्व उपनगरातलं अत्यंत महत्त्वाचं हॉस्पिटल आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की एम ईस्ट आणि एम वेस्टमध्ये रिहॅबचे आणि SRAचे प्रोजेक्ट भरपूर असल्या कारणामुळे या ठिकाणी लोकसंख्या वाढलेली आहे आणि संपूर्ण मुंबई शहरातील जे प्रकल्प बाधित लोक आहेत ते या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन केल्यामुळे इथे आरोग्य सेवेवर पण सुविधा नसल्या कारणामुळे थोडा परिणाम झाला होता। परंतु आता ह्या 580 बेडचं नवीन हॉस्पिटल म्हणजे आता बनत आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे ह्या डिसेंबरपर्यंत ह्याचं काम पूर्ण होईल, त्याचं लोकार्पण होईल आणि लोकांना इथे आरोग्य सुविधा उपलब्ध होईल। एम ईस्ट आणि एम वेस्टच्या नागरिकांकरता ही अत्यंत महत्त्वाचं हॉस्पिटल आहे, कारण या ठिकाणी सुपर स्पेशालिटी फॅसिलिटी असल्या कारणामुळे आणि ज्या करता इथल्या नागरिकांना शहरात जावं लागतं, सायन हॉस्पिटल, KM हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, त्या सर्व आरोग्याच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध होतील। आणि लवकरच आमच्या सर्वांची कित्येक वर्षाची जी मागणी आहे या ठिकाणी मेडिकल कॉलेज व्हावं। मेडिकल कॉलेज होण्याकरता ज्या केंद्र सरकारचे जे नियम आहे मेडिकल काउन्सिलचे, ते नियम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आज बैठक घेण्यात आली। साधारण आत्ताचा जो एक्झिस्टिंग एरिया आहे तो 8.5 एकरचा आहे आणि मेडिकल कॉलेजचं इंडियन मेडिकल काउन्सिलचे जे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे 10 एकरची जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार जो डेव्हलपमेंट प्लॅन 2034चा जो होता त्यामध्ये मी त्यावेळी खासदार म्हणून एक सूचना केली होती की 8.5 एकरला जर 1.5 एकर जागा जास्त उपलब्ध झाली तर 10 एकरचा नॉर्म्स पूर्ण होऊन या ठिकाणी मेडिकल कॉलेज होईल आणि त्यानुसार 2034च्या DPमध्ये ती 1.5 एकरची जागा आता उपलब्ध झालेली आहे। त्यामुळे आता या ठिकाणी मेडिकल कॉलेज पण होईल। ज्यावेळी हे हॉस्पिटल चालू होईल त्यानंतर 3 वर्ष, कारण मेडिकल काउन्सिलच्या नॉर्म्सप्रमाणे 3 वर्ष जे रन झालेलं हॉस्पिटल आहे त्याचं मेडिकल कॉलेजमध्ये रूपांतर होतं। तर लवकरात लवकर मेडिकल काउन्सिलची परवानगी घेऊन या ठिकाणी मेडिकल कॉलेज उपलब्ध होईल। मेडिकल कॉलेज झालं तर या पूर्व उपनगरातलं पहिलं मेडिकल कॉलेज होईल आणि त्यामुळे या ठिकाणी प्रोफेसर असतील, टर्शरी केअर या ठिकाणी होईल, मेडिकल केअर पण होईल आणि एक सुपर स्पेशालिटी सिस्टीम। कारण आपण बघाल काही हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल आहे, सगळ्या फॅसिलिटी आहेत, पण त्या ठिकाणी डॉक्टर्स नसतात आणि त्या डॉक्टर्सच्या अभावी त्यांना त्या सुविधा नागरिकांना मिळत नाही। पण मेडिकल कॉलेज झाल्यानंतर ह्या ठिकाणचे मेडिकलचे स्टुडंट्स असतील, प्रोफेसर असतील, जे PG करणारे असतील, तर त्या सर्वांची फॅसिलिटी इथल्या नागरिकांना उपलब्ध होईल। त्यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर मेडिकल कॉलेज करण्याच्या दृष्टिकोनातून आता आम्ही पूर्ण तयारी करत आहोत। राम मंदिराचं उद्घाटन देशभर आहे, मात्र आपण पाहिलं तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड एक वेगळं वक्तव्य करतात, कसं पाहता या वक्तव्याकडे? ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट। आज संपूर्ण देशभरातील नागरिक आणि संपूर्ण विश्वातील जेवढे हिंदू नागरिक आहेत ते सगळे ह्या उत्सुकतेने वाट बघतात, त्या आनंदाच्या क्षणाची वाट बघतात। त्यांच्या स्वप्नातलं श्रीरामाचं भव्य मंदिर त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि हा आयुष्यातला एक मोठा भाग्यशाली क्षण आहे आणि अशावेळी श्रीरामाबद्दल असं वक्तव्य करणं अत्यंत दुर्दैवी आहे। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा हा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे आणि आव्हाडांकडून म्हणजे लोकांनी अपेक्षा ठेवणे वारंवार आपल्या थोर पुरुषांबद्दल नेहमीच त्यांचं जे वक्तव्य आहे ते अपमानास्पद आहे। कुठलाही इतिहासाचा अभ्यास न करता केलेलं वक्तव्य आहे, केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरता असे वक्तव्य करत आहेत। परंतु आज सर्व जनता श्रीराम मंदिराच्या या भव्य निर्माण आणि प्राणप्रतिष्ठेच्या 22 जानेवारीच्या तारखेची वाट बघत आहेत आणि जे काही उत्तर आहे लोक त्यांना देतील। ठाकरे गटाने 23 जागांवर दावा केला आहे, तुम्ही देखील 23 जागांवर दावा करणार आहात का? कारण त्या 23 जागा 2019 मध्ये शिवसेनेने लढवलेल्या आहेत। नाही, जागा वाटपाच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार हे सर्व या संदर्भातला निर्णय घेतील। सध्या ज्या सिटिंग सीट आहेत त्या सिटिंग सीटच्या संदर्भात कुठलंही दुमत नाही आहे, त्या संदर्भात एक वाक्यता आहे। त्यामुळे जे काही जागा वाटपाच्या संदर्भातला निर्णय हे तिन्ही वरिष्ठ नेते निर्णय घेतील आणि त्यात कुठेही कटुता निर्माण होणार नाही आहे, कारण सर्वांचा गेम एकच आहे की
माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना ह्या देशाचं पंतप्रधान पदी पुन्हा एकदा त्यांना त्या ठिकाणी सर्वांना निवडून आणायचं आहे आणि संपूर्ण देशात NDAचं सरकार बनवायचं. त्यामुळे NDAचा घटक पक्ष म्हणून प्रत्येकजण जबाबदारीने वागणार, कुठे कटुता निर्माण होणार नाही आहे आणि सगळ्यांमध्ये एक वाक्यता असणार. त्यामुळे जे काय आम्ही 45चा टार्गेट ठेवला आहे तो 45चा टार्गेट महायुतीच्या उमेदवाराच्या हिशोबाने ठेवलेला आहे. त्यामुळे आता आम्ही पक्षभेद सगळे विसरून महायुतीचा उमेदवार म्हणून प्रत्येक उमेदवाराकडे बघत आहेत. त्यामुळे 45 महायुतीचे उमेदवार निवडून येणार. तुमच्या पक्षामध्ये काही ठरले का की या एवढ्या जागांवरती दावा करायचा या संदर्भात? नाही, यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे. कारण शिवसेनेच्या ज्या 22 जागा आहेत ज्या गेल्या वेळी शिवसेनेने लढवल्या आहेत त्या 22 जागांच्या संदर्भातली त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. कारण त्या 22 जागा शिवसेनेने ज्या लढवलेल्या त्या शिवसेनेला मिळायला पाहिजे. परंतु हे त्यांचं वैयक्तिक मत आहे आणि त्यानुसार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करून त्याच्यातून मार्ग काढतील. त्यामुळे जागेकरता हट्ट धरून महायुतीमध्ये कटुता निर्माण व्हावी असा कुठल्याही नेत्याचा मानस नाही आहे. महायुतीचे सर्व नेते हे एकमेकाला सन्मान देऊन एकमेकाच्या सामंजस्याने कुठे कटुता निर्माण होणार नाही आणि कुठेतरी महायुतीचे 45 उमेदवार खासदार निवडून यायला पाहिजे याकरता सगळ्यांमध्ये एक वाक्यता आहे. त्यामुळे आमच्यामध्ये जागा वाटपाच्या संदर्भात कुठे कटुता निर्माण होणार नाही, कुठेही भांडण होणार नाही आहे. प्रत्येक पक्ष ही आपली भूमिका स्पष्ट करतो. राष्ट्रवादी कारण पक्षाची भूमिका वेगळी असते आणि महायुतीच्या संदर्भात ज्यावेळी आपण आघाडी करतो त्यावेळी भूमिका वेगळी असते. त्यामुळे आता जे भारतीय जनता पार्टी त्यांची भूमिका व्यक्त करतात ते त्यांचा वैयक्तिक पक्षाच्या भूमिका नाही. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जी भूमिका व्यक्त करतात ते शिवसेनेच्या दृष्टिकोनातून, आदरणीय अजितदादा पवार भूमिका स्पष्ट करतात ते राष्ट्रवादीच्या दृष्टिकोनातून. ज्यावेळी महायुती म्हणून आम्ही बसू त्यावेळी प्रत्येक पक्ष एकमेकाचा सन्मान करेल, कटुता निर्माण होणार नाही आणि त्यावेळी ज्या सीट आहेत त्याचे ॲडजस्टमेंट होतील. संदीप देशपांडे असं म्हणतात की तुमची आणि मनसेची जी विचारधारा आहे ती एक आहे, युतीची काही मनसेबरोबर यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी मनसेचे प्रमुख आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्याशी बैठक घेतलेली आहे आणि दोघांचे दोघांच्या जे आदर्श स्थान आहे ते आदरणीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. हिंदुत्वाचे विचार आहेत. त्यामुळे दोघांचे विचार एकत्र असल्या कारणामुळे एकत्र येण्यास काही हरकत नाही आहे आणि आज संपूर्ण देशभरात गरज आहे हिंदुत्वाचे विचार आणि ह्या सर्वांनी एकत्र यावं. तर निश्चित स्वरूपात त्याचं आम्ही स्वागतच करू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.